कोकणातल्या प्रसिद्ध अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली। अंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी ऐवजी आता 2 मार्चला होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावमधल्या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह, सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2970 घरांसाठीच्या सोडतीची तारीख अजूनही जाहीर नाही। 13 डिसेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आली होती। सोडतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे लक्ष। मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला। लवकरच उपनगरीय रेल्वेच्या गाड्याही वेगात धावणार। मुंबई उपनगर विभागातही गाड्यांचा वेग वाढवण्याचा मध्य रेल्वेचा पुढचा प्लॅन। मानवी तस्करीच्या संशयातून फ्रान्समध्ये 3 दिवसांपासून थांबवलेलं विमान पुन्हा मुंबईत दाखल। 303 पैकी 276 भारतीय प्रवासी मायदेशी परतले। मानवी तस्करीच्या आरोपामुळे फ्रान्समधून भारतात पाठवलेल्या विमानातून प्रवाशांना एअरपोर्टवरून पाठवलं माघारी। IIT मुंबईचा 3 दिवसीय टेकफेस्ट उद्यापासून। यंदाचा टेकफेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवामध्ये उपस्थितांशी संवाद साधणार। महालक्ष्मी सरस या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उद्घाटन सोहळ्याला उपस्थित। INS इंफाळ आज भारतीय नौदलात सामील। माझगाव गोदीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये INS इंफाळ नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील। मुलुंडमध्ये पार्किंगच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये हाणामारी। CCTV फुटेज समोर। गोरेगाव लिंक रोडवरील घटना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।